जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया चालू झाली. त्याच्यानंतर पहिली यादी लागली आणि त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव आलेलं नाही असे शेतकरी विचारत आहेत की दुसरी यादी कधी लागणार आहे, दुसरी यादी कधी लागणार आहे. आणि त्यांचंही बरोबर आहे, कारण पहिल्या यादीत नाव आलं नाही म्हणून त्याला अपेक्षा आहे लवकर यादी लागावून आपलं त्याच्यात नाव आलं म्हणजे त्यांचं समाधान होणार आहे. त्याच्यामध्ये काही शेतकरी असे म्हणलेत की हे जे कर्जमाफीची प्रक्रिया आहे जशी लांबवली चालली, याद्या लागायला उशीर, त्याच्यानंतर पैसे टाकायला उशीर. आणि त्यामुळे बरेच शेतकरी काय म्हणतात, हे सरकारच बरोबर नाही, हे सरकार बदलायला पाहिजे. पण तुम्हाला आता मुळात काही गोष्टी महत्त्वाच्या सांगतो की सरकार बदललं काय आणि सरकार नाही बदललं काय त्याच्यानं काहीच फरक पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की जसं आपलं एखादं मूल शाळेत जात असते, त्या मुलाला जर चांगला काहीतरी अभ्यासक्रम आला, ते जर आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी बोलायला लागलं तर आपल्याला वाटतं ते हुशार झालं. तसं आता शेतकऱ्याला हुशार व्हावं लागणार आहे. म्हणून काही शेतकऱ्यांची दुसरी यादी लागणार नाही, कारण सरकारच्या हे लक्षात आलेले, सरकार म्हणजे ही व्यवस्था, मग त्याच्यात हे सरकारमधले असू का विरोधातले असू. आता तसं पाहिलं तर सरकार जर लवकर या कर्जमाफीची प्रक्रिया करीत नाही तर विरोधकाचं काम आहे की यामध्ये सरकारनं लवकरात लवकर प्रक्रिया करण्यासाठी यांनी त्याबाबत बोलायला पाहिजे. पण तुम्ही बघत असताल तर सध्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात हे काही बोलायला तयार नाहीत. आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांना वाटत असेल दुसरी यादी कधी लागणार तर त्यांचं बरोबर आहे. मात्र यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक आहे की या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये शासनाच्या हे लक्षात आले की शेतकरी काहीच बोलत नाहीत, शेतकरी काही म्हणत नाही, जे दिलं ते घ्यायला तयार आहेत. आणि त्यामुळं आता जे काही रविकांत तुपकरांनी आंदोलन छेडलेलं आहे, त्यामुळं या अशा आंदोलनामध्ये शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणता तुम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं म्हणजे तुम्ही का त्याच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आहेत का? तर तसं नाही. विरोधी पक्ष जर समजा शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत नसेल आणि कोणीतरी बोलायले ना तर आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आता जसं तुम्हाला सांगतो, या कर्जमाफीच्या प्रक्रियेची पहिली यादी लागली तर याच्यात काही टप्पे नसतात, कारण हे काही योजना नाही एखादी. कारण या माध्यमातून कर्जमाफीची एकदाच यादी लागायला पाहिजे. जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम यायला पाहिजे. पण तसं व्हायलं का? तसं नाही व्हायले. पहिल्याने एक टप्प्यात रक्कम दिली, काल दुसऱ्या टप्प्यात दिली, म्हणजे असे टप्पे करीत करीत हे 2029 पर्यंत घालण्याच्या मागे आहेत. पण यामुळं मग शेतकऱ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. आणि आपल्या चॅनलचा मूळ उद्देश तेवढंच आहे की शेतकऱ्यांनी जागृत व्हायचं आहे. ते सरकार बदलल्यानं काही फरक पडणार नाही, कारण उद्या दुसरेही आले तर ते सुद्धा असेच वागणार आहेत. त्याच्या लक्षात येणार आहे की शेतकऱ्याला काय नाही, जसं वागिलं तसं वागत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शेतकरी यासाठी मागणी करत नाहीत तोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत. मग तुमचा पीक विमा असो, तुमची कर्जमाफी असो, तुमचं महाडीबीटीचं अनुदान असो किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असो. आणि माझं तर मत असं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं शेतीमालाच्या भावासाठी झगडलं पाहिजे. जरी समजा शेतीमालाचे भाव हे आयात निर्यातीवर अवलंबून असले तरी त्यासाठी या केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं भावांतर योजना राबवली पाहिजे. एक हमी भाव दिला पाहिजे. जसं स्वामीनाथनांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा जो खर्च आहे त्या खर्चावर आधारित 50% नफा हा शेतकऱ्याला उरला पाहिजे. त्याप्रमाणे शेतीमालाला भाव मिळाले पाहिजेत. आणि मग ती भावांतर योजना राबवून शासनानं तो माल खरेदी करायचा आणि जो भाव फरक आहे तो शासनानं शेतकऱ्यांना द्यायचा, अशी योजना असली पाहिजे. म्हणजे त्या माध्यमातून मग शेतकऱ्यांनाही वाटेल की आपलं फिक्स उत्पन्न आहे, आपल्याला फिक्स भाव मिळतो आणि शेतकरीही मेहनत करील. शेतकरी ना नमोची वाट पाहिजे ना PM किसानची वाट पाहिजे, अशा कोणत्याच ह्या फुकट्या योजनाची वाट शेतकरी पाहणार नाही. कारण हमी जेव्हा असते का तेव्हा शेतकऱ्यांना तिथं काम करायला सुद्धा इंटरेस्ट होतो. तुम्ही बघत असताल एखादा नोकरदार असतो, त्याला माहिती आपल्याला एवढा एवढा पगार फिक्स मिळणार आहे, तो त्या पद्धतीनं त्याचा खर्च करीत असतो, त्या पद्धतीनं वागत असतो. त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता राहिला प्रश्न दुसऱ्या यादीचा, तर तुम्हाला सांगतो, जे आता पहिल्या यादीमधील शेतकरी होते त्यांचे जेव्हा सगळे पैसे वितरित केले जातील त्याच्यानंतर दुसरी यादी लागेल. आणि त्या दुसऱ्या यादीच्या नंतर मग जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता रविकांत तुपकर यांनी आंदोलन उभं केले की या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये देण्यात यावे किसान सभेच्या माध्यमातून.
अजित नवले यांनी सुद्धा आंदोलन उभं केले, या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये द्यावेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.